रील्स करा, सरकारकडून पैसे मिळवा. रील्स बनवणाऱ्यांना मिळणार 5,000 रुपये. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? रील्स बनवत असाल तर आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत. केंद्र सरकारनंच रील्स बनवणाऱ्यांना ऑफर दिली आहे. त्यामुळे तुम्हाला जर रील्स बनवून पैसे कमवायचे असतील तर ही योग्य संधी असल्याचा दावा व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलाय. पण खरंच अशी सरकारनं रील्स बनवणाऱ्यांसाठी कोणती योजना आणली आहे का? सरकार खरंच रील्स बनवणाऱ्यांना पैसे देणार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. तुमचं गाव किती स्वच्छ आणि पाण्यानं समृद्ध आहे तर चला तुमचा मोबाईल उचला, तुमच्या गावातील स्वच्छतेबाबत एक रील बनवा आणि देशाला दाखवा. 5,000 रुपयांपर्यंत रोख जिंका. हा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळे रील्स बनवणाऱ्यांमध्ये उत्साह आहे. खरंच पैसे मिळणार असतील तर ते रील्स कसे हवेत? सरकारला कोणत्या विषयासंबंधी रील्स अपेक्षित आहेत याची माहिती मिळणं गरजेचं आहे. मात्र यात तथ्य आहे का हे आधी जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं अधिक माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र सरकारची स्पर्धा आहे. गावातील स्वच्छतेचे रील्स बनवून ते पोस्ट करायचे. गावात स्वच्छता आणि जलसंवर्धनाबद्दल रील्स हवे आहेत. स्वच्छता आणि जलजीवन अभियानाशी संबंधित ही स्पर्धा आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना 90 ते 150 सेकंदाची रील बनवावी लागेल. रीलमध्ये तुम्हाला फक्त तुमच्या गावात स्वच्छता, पाण्याचे स्रोत, पावसाच्या पाण्याचा साठा, शौचालय व्यवस्था किंवा इतर कोणत्याही सकारात्मक बदलाची कहाणी तुमच्या स्वतःच्या शब्दात व्हिडिओद्वारे सांगायची आहे. आणि हा व्हिडिओ कसा अपलोड करायचा यासाठी मेरीसरकार.भारत या साईटवर सर्व माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्याची 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. दर महिन्याला टॉप 5 सर्वोत्तम रील विजेते म्हणून निवडले जातील. त्यामुळे आमच्या पडताळणीत रील्स बनवणाऱ्यांना सरकार 5,000 रुपये देणार असल्याचा दावा सत्य ठरलाय. मात्र सरकार सगळ्यांनाच पैसे देणार नाही, तर अर्ज करणाऱ्यांसोबत सर्वोत्तम व्हिडिओ बनवणाऱ्यांनाच पैसे दिले जाणार आहेत. शिवाजी शिंदे, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.